येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये युवकांना संधी देणार किरण गायकवाड. युवा विजयी आभार दौऱ्यानिमित्त नांदेड शहरातील शासकीय विश्रामगृह येथे आज युवा सेना शिंदे गटाच्या वतीने नांदेड उत्तर व नांदेड दक्षिण आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये नांदेड दक्षिण तसेच नांदेड उत्तर मतदारसंघातील कार्यकर्त्यांना पदनियुक्ती देण्यात आले. यावेळी युवा सेना मराठवाडा संपर्क नेते किरण गायकवाड व सुशील पिंगळे यांच्या हस्ते हे नियुक्ती पत्र यावेळी प्रदान करण्यात आले. त्यांच्या हस्ते विविध ठिकाणी युवा सेना शाखेचे उद्घाटन देखील पार पडले. यावेळी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये युवकांना जास्तीत जास्त संधी देण्याचा प्रयत्न युवा सेनेच्या माध्यमातून केला जाईल. त्याचप्रमाणे पुढच्या महिन्यामध्ये युवा सेनेचे सर्वेसर्वा पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यात भव्य मेळाव्याचे आयोजन देखील करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने ही बैठक घेण्यात आली. युवा विजय महाराष्ट्र दौरा अखंड महाराष्ट्रभर सुरू आहे. त्या अनुषंगानं नांदेडमध्ये इथं दौरा सुरू आहे. आजच इथं दोन्ही नांदेड उत्तर विधानसभा क्षेत्र असेल आणि नांदेड दक्षिण विधानसभा क्षेत्र असेल, या दोन्ही क्षेत्राची मिळून इथं बैठक झालेली आहे. पक्षबांधणीसाठी इथं सूचना करण्यात आल्या आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेना पक्ष युवासेना अधिकाधिक बळकट कशी होईल याच्या अनुषंगाने इथं काम सुरू आहे. आणि एका महिन्याभरानंतर पूर्वेशभाई सरनाईक यांचा इथं दौरा असणार आहे. त्या अनुषंगाने इथं मोर्चे बांधणी सुरू आहे आणि जेव्हा त्यांचा दौरा होणार आहे त्यावेळेस तो यशस्वी दौरा कसा होईल याची आम्ही खात्री करू. युवक हा देशाचं भविष्य आहे. ज्या पद्धतीनं शिवसेना आणि युवासेना कार्य करत आहे त्याप्रमाणे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेवरती युवकांना जास्तीत जास्त प्रतिनिधित्व कसं मिळेल याची आम्ही इथं काळजी घेणार आहोत. मी एक महिन्याभरापासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहोत. युवा विजयी महाराष्ट्र दौऱ्याचा शीर्षकाखाली आम्ही कार्यकर्त्यांच्या अडचणी, शाखा नियोजन असेल, त्याच्यानंतर पक्षबांधणी हे मूळ उद्देश ठेवून आम्ही हे दौरा पूर्ण मराठवाड्यात करत आहोत. नांदेड शहरामध्ये आज विविध ठिकाणी आम्ही शाखा उद्घाटन असेल, त्यामध्ये कॉलेज युनिट असतील आणि आपल्या शाखा उद्घाटन हे सुद्धा केलेलं आहे. आणि येणाऱ्या काही काळामध्ये सदस्य नोंदणीसुद्धा युवासेना मोठ्या प्रमाणात इथं करणार आहे.